हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो. तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10th क्लास मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 5 which name is probability. We learned previous video total 4 parts. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागं या प्रकरणाचे आपण जवळजवळ 4 भाग अभ्यासलेले आहेत. आज आपण या प्रकरणाचा 5वा भाग अभ्यासणार आहोत. या 5व्या भागामध्ये घटनेची संभाव्यता हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत. चला बघूया. लेट अस सी माय डिअर स्टुडंट्स, लेट अस लर्न प्रॉबिलिटी ऑफ एन इव्हेंट. यालाच मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो घटनेची संभाव्यता म्हणतात. माय डिअर स्टुडंट्स, वी लर्न प्रिवियस व्हिडिओ व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इव्हेंट, व्हॉट इज द टर्म ऑफ इव्हेंट, what is the favorable outcomes, and these set of all favorable outcome is known as event. How to write the event, how write the element of an event, how to use the letter of event. These all information we have to learn in previous video. Today my dear students, we learn what is the term of probability of an event. It means concept of probability of an event. म्हणजेच घटनेची संभाव्यता म्हणजे काय हा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, चला हा अभ्यासताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत करून घ्यायचे ते पाहूया. In mathematical language, when possibility of an accepted event is expressed in number, it is called probability. My dear students, you see carefully. In mathematical language, when possibility of an event accepted event is expressed in number, it is called probability. Probability म्हणजे काय नेमकं मित्रांनो? जी पॉसिबिलिटी तुम्ही एखाद्या इव्हेंटची नंबरमध्ये एक्सप्रेस करता, फॉर्ममध्ये मांडता, तेव्हा त्याला प्रॉबिलिटी असे म्हणतात. देन वी सी नेक्स्ट टर्म. It is expressed as fraction or percentage using following formula. My dear students, this is most important part today when we solve the examples in practice set 5.4. This part is most important. विद्यार्थी मित्रांनो, हा पार्ट जर तुम्हाला समजला तर प्रॅक्टिस सेट 5.3 आणि 5.4 यामधील एक्झाम्पल तुम्ही सहजपणे सोडवू शकाल. आता काय समजून घ्यायचे आपल्याला की एखाद्या घटनेची प्रॉबिलिटी म्हणजे संभाव्यता ही कशी दर्शविली जाते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, एखाद्या घटनेची संभाव्यता जेव्हा एखाद्या संख्येच्या स्वरूपामध्ये आपण मांडतो आणि त्याच संख्येला प्रॉबिलिटी असे म्हणतात. इट इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन नंबर ऑर पर्सेंटेज युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? प्रॉबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. विच इज फॉर्म्युला? यू सी, for random experiment, for any random experiment, if sample space is S and
A is the expected event. I again repeat it. For a random experiment, you take any random experiment, you have to know if sample space is yes, you know, and A is the expected event, then probability of event A is denoted by P of A. You remember that. माय डिअर स्टुडंट्स, कुठल्याही इव्हेंटची प्रॉबिलिटी दर्शवताना आपण प्रॉबिलिटीसाठी पी अक्षर, कंसात त्या इव्हेंटसाठी जे अक्षर तुम्ही घेतलेलं असतं ते अक्षर तुम्ही त्या कंसामध्ये मांडायचं आणि अशा फॉर्ममध्ये जी इव्हेंटची प्रॉबिलिटी तुम्ही दाखवली असते, दिस इज कॉल्ड पी ऑफ बी, पी ऑफ ए, कॉमा पी ऑफ बी, कॉमा पी ऑफ सी, कॉमा पी ऑफ डी, डॅश डॅश डॅश. इव्हेंटसाठी तुम्ही जे कॅपिटल अक्षर वापरता, पण लक्षात ठेवा तुम्हाला अक्षर घेताना तुम्हाला एस कॅपिटल सोडून इंग्रजी वर्णमालेतील कोणतंही तुम्ही कॅपिटल अक्षर इव्हेंटसाठी घेऊ शकता. परंतु प्रश्नामध्ये जर त्या घटनेसाठी इव्हेंटसाठी कोणतं अक्षर दिलं असेल तर तेच अक्षर तुमच्या उत्तरामध्ये असणं आवश्यक आहे. तुमच्या मनाचं तुम्ही अक्षर घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जर प्रश्नामध्ये मला ए इज द इव्हेंट दिला असेल तर मला इव्हेंटसाठी जे दिलेलं अक्षर आहे एच घ्यावं लागणार. जर मला दिलेल्या प्रश्नामध्ये डी इज द इव्हेंट म्हटलं असेल तर मला उत्तरामध्ये इव्हेंटसाठी जे अक्षर वापरणार आहात ते डीच वापरावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल पी ऑफ डी, पी ऑफ बी, पी ऑफ सी, जे दिलेलं अक्षर आहे तेच मित्रांनो वापरायचं. आता बघूया फॉर्म्युला काय आहे प्रॉबिलिटीचा. बघा, पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस एस. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. I tell you in word form, probability of an event, given event is equal to number of sample point in event A and number of sample points in sample space S. This formula is known as probability of an event. You remember that. Then this formula, my dear students, you write in short form. Therefore, P of A is equal to N of A. It means number of sample point in A, which is denoted in symbolically number of A divided by number of S. It means number of sample points in sample space, which is denoted by symbolically N of S. This is most important formula to solve the examples in practice set. You remember that P of A, it means probability of an event, is equal to number of element in event upon number of element, means point, in sample space, which is denoted by probability of an event. My dear students, you know that any event is always subset of sample space. You remember that. Therefore, sample space माहीत असल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इव्हेंट लिहिता येत नाही. आणि इव्हेंट माहीत झाला की त्या इव्हेंटचीच आपल्याला प्रॉबिलिटी काढता येते. म्हणजे आम्हाला जी प्रॉबिलिटी संभाव्यता काढायची आहे ती फक्त घटनेची संभाव्यता काढता येते. चला एक एक्झाम्पल पाहूया. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. ए बॅग हॅज 4 रेड बॉल्स. माय डिअर स्टुडंट्स, यू सी केअरफुली. ए बॅग हॅज 4 रेड बॉल्स अँड 2 येलो बॉल्स. The balls are identical in all respects
other than color, bracket completed. A ball is drawn from the bag without looking into the bag. त्या बॅगमध्ये न पाहता एक आपण रॅन्डमली एक बॉल काय करणार आहोत, काढणार आहोत, त्यातून बाजूला काढणार आहोत. व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग ए रेड बॉल? रेड बॉल निघण्याची संभाव्यता काय आहे? इज इट मोर ऑर लेस दॅन गेटिंग ए येलो बॉल? त्याची प्रॉबिलिटी येलो बॉलची जी प्रॉबिलिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे हे आपल्याला ठरवायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता त्यावेळेस प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. त्या प्रश्नातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. Therefore, my dear students, you remember that when you solve the example on probability, you remember that you read carefully questions. You remember that. Then you understand meaning of each line of given question. Then you solve this question. You always remember. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये काय माहिती दिलेली? एक बॅगमध्ये 2 प्रकारचे चेंडू आहेत. एक 4 रेड कलरचे आहेत आणि 2 येलो कलरचे आहेत. त्याची इन्फॉर्मेशन खाली आपण असं प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना मांडू शकतो. आता या प्रश्नावरून तुमच्या लक्षात काय आलं असेल? सर, आम्हाला प्रत्येक कलरची प्रॉबिलिटी अगोदर माहीत करून घ्यावी लागेल. बरोबर आहे, एकदम करेक्ट. परंतु प्रॉबिलिटी लिहित असताना माझ्या मनामध्ये कोणकोणत्या प्रश्नांची उकल झाली पाहिजे. पहिला प्रश्न, मला दिलेल्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे. त्यालाच आपण नमुना अवकाश म्हणतो. जोपर्यंत मी नमुना अवकाश लिहित नाही तोपर्यंत मला नंबर ऑफ येसची व्हॅल्यू मिळत नाही. आणि नंबर ऑफ येस एकदा माहीत झाला, येस मला माहीत झाला की मला त्याच्यावर जो इव्हेंट मला कंडिशनद्वारे दिलेला आहे तो इव्हेंट मला लिहावा लागेल. इव्हेंट इज नथिंग बट ओनली सेट which is subset of given sample space by using given condition. दिलेल्या अटीची पूर्तता करणारा जो एक तुमचा संच असतो तो संच म्हणजेच इव्हेंट असतो, लक्षात ठेवा. आता मला इव्हेंट 2 दिलेले आहेत. एक रेड कलरचा इव्हेंट आहे आणि दुसरा येलो कलरचा इव्हेंट. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे 4 रेड बॉल आहेत. त्यासाठी आपण एका बॉलला एक म्हणूया, म्हणजेच R1, R2, R3 आणि R4. बरोबर. आणि येलो कलरसाठी आपण अक्षर Y वापरूया, Y1, Y2. आता पहिली जी माझी इव्हेंट आहे, जी कंडिशन आहे, ती काय कंडिशन आहे बघा. व्हॉट इज द प्रॉबिलिटी ऑफ गेटिंग ए रेड बॉल? रेड बॉलची प्रॉबिलिटी, संभाव्यता किती असू शकेल हे आपल्याला पहिल्यांदा काढायची. आता मला सांगा, आणि पुन्हा त्यांनी प्रश्न काय विचारला आहे, या रेड बॉलची जी कंडिशन आहे किंवा जी प्रॉबिलिटी आहे ती प्रॉबिलिटी येलो बॉलची जी प्रॉबिलिटी आहे याच्यापेक्षा जास्त असेल का कमी असेल हे आपल्याला ठरवायचं. त्यासाठी मला दोन्ही कलरची प्रॉबिलिटी अगोदर काढून घ्यावी लागेल आणि त्या प्रॉबिलिटीच्यावरून मला कुणाची प्रॉबिलिटी जास्त आहे ते ठरवावं लागेल. मला वाटते प्रश्नाची उकल कळली असेल तुम्हाला. माय डिअर स्टुडंट्स, हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल. यू सी, फर्स्ट राईट द सॅम्पल स्पेस इन कर्ली ब्रॅकेट. एस इज इक्वल टू R1, R2, R3, R4, Y1, Y2. You know how many outcomes in given sample space? Sir, 6. Very nice. Therefore, number of yes is equal to 6. These 2 lines are most important in your answer. Then, first condition. What is the condition? A is the event getting red ball. A is the event getting a red ball. Therefore, I know how to write the event of given sample space which using this condition. Therefore, A is equal to, in curly bracket, you see carefully in video, you see my dear students,
A is equal to R1 प्लस R1 बघा इथं दिलंय पहा मी या ठिकाणी बघा R1, R2, R3, R4 curly bracket completed. Therefore, n of A is equal to 4. My dear students, when you have to know value of n of A, you have to know value of n of S, then you find the probability of an event A by using formula. Therefore, you see formula P of A, you see right corner. Therefore, P of A is equal to n of A divided by n of S. My dear students, you have to know value of n of A, which is value 4. What is the value of n of S? 6. Then putting this value, then you find the P of A is equal to 4 upon 6. Therefore, P of A is equal to, you simplify 2 upon 3. 2 to 4, 2 3 6. Therefore, 2 upon 3 dash dash you get a sentence number 1. Similarly, you see left side, B is the event getting red ball. Therefore, we write the event B is equal to in curly bracket y1, y2. Therefore, n of B is equal to 2. How to find the value? Sir, we have to know how many elements in given event B, which value is called number of B. Therefore, number of B is equal to 2. You see. Then, by using probability formula, P of B is equal to number of B divided by number of S. Putting the value, what is the value of number of B? 2. Put the value 2 upon number of S 6. Then you simplify P of B is equal to 1 upon 3. Dash dash sentence number 2. My dear students, you observe from 1 and 2. You observe from 1 and 2 which fraction number is greater than other fraction number. Sir, in sentence number 1, 2 upon 3 and sentence number 2, 1 upon 3. We know 2 upon 3 is greater than 1 upon 3. Therefore, P of A greater than P of B. It means that probability of red ball is greater than probability of yellow balls. You know that. This is last answer. You write the in word, in given question, ask the answer. What is the probability of getting red ball? You know, you get probability of red ball is 2 upon 3. You write the answer. Then you write the second answer. Is it more or less than getting yellow ball? Therefore, you write the last answer. Probability of getting red ball is greater than or more than getting yellow ball. This is last answer. In this way, we solve the example how to find the probability of a given condition or event. Very simple, my dear students. Answer how to write, you see. Then I solve practice set 5.3. First example, two coins are tossed simultaneously. Write the sample space S and number of sample points म्हणजेच त्याला आपण n of S म्हणतो. Also write the following event in set form and write the number of sample points in each event. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे आणि प्रश्न जर काळजीपूर्वक वाचता आला, त्याचा अर्थ समजून घेता आला तर आपल्याला प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. बघा, 2 coins are tossed simultaneously. 2 नाणी एकाच वेळी आपण थ्रो केलेले, फेकलेले आहे, टॉस केलेले आहे.
राईट द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस कसं लिहायचं हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यासलेलं आहे छानपैकी. अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सहजरित्या लिहू शकाल. पुढं काय विचारलंय बघा, ऑल्सो राईट द फॉलोइंग इव्हेंट इन द सेट फॉर्म अँड राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इच इव्हेंट. तुम्हाला त्या कंडिशनद्वारे तो इव्हेंट लिहायचा आहे, त्या इव्हेंटमधले सॅम्पल पॉईंट लिहायचे आहे आणि ते सॅम्पल पॉईंट किती आहेत म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट यांची संख्या पण लिहायची. चला बघूया, आपण एका एका प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. पहिलं काय विचारलंय कंडिशन बघा, कंडिशन फॉर इव्हेंट ए. आता मला सांगा, इव्हेंटसाठी अक्षर त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे आपल्याला, तेच अक्षर आपल्याला घ्यावं लागेल. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 टेल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला 2 शब्दांची ओळख करून घ्यायची. कोणते 2 शब्द? ॲटलिस्ट, त्यालाच आपण कमीत कमी म्हणतो, आणि ॲट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. हे 2 शब्दाचे अर्थ जर मला कळले तर मला वाटतं या टाईपचे उदाहरणं सोडवणं आपल्याला खूप सोपं जाणार आहे. आता ॲटलिस्ट याचा अर्थ काय हे तुमच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. यू सी द हाऊ टू राईट द आन्सर. फर्स्ट कंडिशन दिलेली आहे तुम्हाला, परंतु त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सायमल्टेनियसली 2 कॉईन्स टॉस करायला सांगितलेत. त्याच्याहून सॅम्पल स्पेस कसा लिहायचा ते बघा. हे पहा, इफ 2 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, therefore we write the sample space S is equal to in curly bracket HH, HT, TH, TT, curly bracket completed. Therefore number of S is equal to 4. आता विद्यार्थी मित्रांनो, रँडम एक्सपेरिमेंटचे सॅम्पल स्पेस कसे लिहायचे हे मागील 3 व्हिडिओमध्ये तुमचा खूप सराव झालेला आहे. त्यामुळे आता उदाहरणं सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक सॅम्पल स्पेस रँडम एक्सपेरिमेंटचा मला सॅम्पल स्पेस लिहिता आला पाहिजे, याचा सराव होणं फार गरजेचं आहे. बघा, ए इज द इव्हेंट. कंडिशन काय दिले फॉर इव्हेंट ए? ॲटलिस्ट 1 हेड. याचा अर्थ काय? सॅम्पल स्पेसमध्ये जे सॅम्पल पॉईंट आहेत त्याच्यामध्ये मला इव्हेंट ए असा लिहायचा आहे, कमीत कमी 1 हेड असणारे जे इव्हेंट आहेत, जे सॅम्पल स्पेस आहेत तेच मला घ्यायचे. देअरफॉर ए इज इक्वल टू, यू ऑब्झर्व द सॅम्पल स्पेस, की ज्याच्यामध्ये कमीत कमी 1 एच असलाच पाहिजे असे जे एलिमेंट आहेत ते सर्व एलिमेंट मैरपी कंसामध्ये म्हणजेच कर्ली ब्रॅकेटमध्ये स्वल्पविराम देऊन जेव्हा आपण मांडतो त्यालाच आपण दिलेल्या कंडिशनचा इव्हेंट म्हणतो. देअरफॉर ए इज इक्वल टू, यू सी, हे पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथं मी दिलेलं आहे पहा. यू सी केअरफुली काय प्रश्नाचं उत्तर आहे बघा. ए इज इक्वल टू, बघा, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच एच, HT, TH, कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता काही मुलांच्या मनात शंका निर्माण झाली असेल, सर ॲटलिस्ट 1 हेड म्हटलं की बऱ्याचशा वेळा विद्यार्थी एकच एच घेतात, पण कंडिशन काय बघा, कमीत कमी 1 एच असला पाहिजे. याचा अर्थ जास्तीत जास्त कितीही असला तरी चालू शकतो. याचा अर्थ काय? जास्तीत जास्त कितीही असला तरी चालू शकतो, म्हणजे याचा अर्थ 2 एच सुद्धा मी घेऊ शकतो. बघा बरं आता दुसरी कंडिशन काय, दुसरी कंडिशन दिली आहे बघा. कंडिशन फॉर इव्हेंट बी ओनली 1 हेड. आता इथं काय म्हटलंय बघा, आम्हाला एकच हेड पाहिजे, 2 हेड चालणार नाही. काहीच नसले तर चालतील का? नाही चालणार. आम्हाला कमीत कमी 1 एच असलाच पाहिजे, म्हणून त्याला म्हटलं ओनली 1 हेड. हाऊ टू राईट द इव्हेंट? कॅपिटल बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट HT, TH, कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड. Therefore number of B is equal to 2. Then you see the third question. Which is third question? You see the in question condition for event C to get at most 1 tail. खूप छान प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲट मोस्ट 1 टेल, जास्तीत जास्त मला 1 छापा पाहिजे. बघा, जास्तीत जास्त 1 छापा पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ समजून नीट घ्या. याचा अर्थ कमीत कमी 1 असला तरी चालेल, काहीच नसला तरी चालेल,
हे सगळे आम्हाला ऑप्शन चालतील, परंतु कंडिशन काय घातले, ॲट मोस्ट 1 टेल, जास्तीत जास्त एकच पाहिजे. मग काय चालणार नाही, 2 छापे नाही चालणार आपल्याला, सॉरी 2 काटे नाही चालणार आपल्याला, म्हणजे टेल नाही चालणार आपल्याला. म्हणजे त्याने काय म्हटलंय बघा, ॲट मोस्ट 1 टेल, जास्तीत जास्त आम्हाला एकच काटा पाहिजे. आता एकच काटा असेल किंवा काहीच नसेल तरी आम्हाला चालणार आहे. देअरफॉर हाऊ टू राईट द इव्हेंट सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच एच कॉमा एच टी कॉमा टी एच कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड. देअरफॉर नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. हाऊ टू फाइंड द नंबर ऑफ सी? सर अतिशय सोपं आहे. दिलेल्या इव्हेंटमधले एलिमेंट किती आहे ते मोजायचे, त्यांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ सी, बी मधल्या इव्हेंटची संख्या म्हणजेच नंबर ऑफ बी, ए मधल्या इव्हेंटची संख्या म्हणजेच नंबर ऑफ ए. व्हेरी सिम्पल. देअरफॉर यू सी द 4th क्वेश्चन, कंडिशन फॉर इव्हेंट डी टू गेट नो हेड. बघा बरं, विचार करा. दिलेल्या सॅम्पल्स स्पेसमधील असे इव्हेंट शोधा की ज्याच्यामध्ये हेड असता कामा नये. बघा बरं, मग पहिलं एच एच आहे, हेड नको आहे आम्हाला, एच टी टी एच आणि शेवटी टी टी आहे. मग कोणता एलिमेंट येणार? सर टी टी येणार, कारण याच्यात एच नाही आहे. व्हेरी गुड. देअरफॉर डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी टी कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड. हाऊ मेनी एलिमेंट? सर 1 एलिमेंट. देअरफॉर नंबर ऑफ डी इज इक्वल टू 1. In this way, my dear students, we solve the question only how to write the event of given condition and how to find number of element in given event which is in numerical form. You see carefully. आता याच प्रश्नावर विद्यार्थी मित्रांनो मी प्रॉबिलिटीचा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. कसा विचारू शकतो बघा प्रश्न, हे दिलेलं आहे. आता समजा पहिला क्वेश्चन आहे, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 1 टेल, फाइंड इट्स प्रॉबिलिटी. याची प्रॉबिलिटी काढा म्हणून मी सांगितलं असेल तर तुम्ही काय करणार, हे काम सगळं तुम्ही करायचंच आहे. नंबर ऑफ ए पर्यंत तुम्ही जाणार आहात. आता नंबर ऑफ ए मला मिळाला की मला प्रॉबिलिटी कुणाची काढायची आहे, एची काढायची. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ एस, पुटिंग द व्हॅल्यू 3/4. In this way we find the probability of first example, then you find the probability of second example, to find the probability of third example, to find the probability of fourth example. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक इव्हेंटची तुम्ही प्रॉबिलिटी काढू शकता. 5.3 मध्ये फक्त आपण इव्हेंट कसे लिहायचे याची उत्तरं फक्त विचारलेले आहेत. तुम्ही एक्स्ट्रा म्हणून तुमच्या वहीमध्ये प्रॉबिलिटी यांची काढू शकता. आणि प्रॉबिलिटी काढण्यासाठी सूत्र माहिती आहे तुम्हाला, त्या इव्हेंटचे नंबर ऑफ एलिमेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस. दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. ते फक्त भागाकार स्वरूपात सिम्प्लिफाय करा आणि तुमचं उत्तर काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक मी महत्त्वाचं वाक्य सांगतोय, डेसिमलमध्ये कधी उत्तर काढायचं नाही. अंश आणि छेद स्वरूपात आहे तसं प्रॉबिलिटीचं नेहमी उत्तर मांडायचं. लक्षात ठेवा, each value of probability of given event is lie between 0 to 1. Therefore you remember that 0 less than equal to P of A, P of B, P of C dash 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 less than equal to 1. You always remember relation between probability of given event and 0 and 1. You always remember. Then we see next example. A bag contains 50 cards. Each card bears only one number from 1 to 50. One card is drawn at random from bag. Write the sample space. Also write the event A, B and find the number of sample points in them. First condition for event A, the number of on card is divisible by 6. And second condition for event B, the number of on card is complete square. विद्यार्थी मित्रांनो, जरी हे 10वीचे प्रश्न
प्रॉबिलिटीवरचे सोडवायचे असतील तरी देखील हे प्रश्न सोडवत असताना आम्हाला गणितामधील पाठीमागचं ज्ञान, संख्या ज्ञान माहीत असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स, प्राईम नंबर्स, कंपोजिट नंबर्स, हे सगळं नॉलेज आम्हाला माहीत असेल तरच आम्ही प्रॉबिलिटीवरचे एक्झाम्पल सोडवू शकतो, अन्यथा सोडवू शकत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, इयत्ता 10वीची प्रॉबिलिटीवरची उदाहरणे जर आपल्याला सोडवायला अडचण येऊ नये असं वाटत असेल तर पाठीमागचं संख्या ज्ञान हे मला माहीत असणं आवश्यक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेऊया. फर्स्ट वी राईट द सॅम्पल स्पेस. यस, मला 1 ते 50 कार्ड लिहिलेले, मला काय दिलेले, अंक लिहिलेले कार्ड दिलेले आहेत एका बॅगमध्ये, आणि त्याच्यामधला मला पहिल्या कंडिशननुसार कार्ड काढायचे की ज्या कार्डला 6ने भाग जातो, निश्चयच भाग जातो, असे कार्ड फक्त आपल्याला काढायचे आहेत. मग ते कोणकोणते कार्ड असू शकतात, त्यांची मला संभाव्यता काढता येईल का, त्यांचा मला इव्हेंट लिहिता येईल का, हे या उदाहरणावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. यू सी, फर्स्ट यू राईट द सॅम्पल स्पेस 1, 2, 3, डॅश 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 49, 50. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे, तुम्ही असं परीक्षेत करायचं नाही आहे. येस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, डॅश डॅश 10. तुम्ही हे 10 लिहा, त्याच्या खाली 11 to 20 लिहा, त्याच्या खाली 21 to 30 लिहा, त्याच्या खाली 31 to 40 लिहा, आणि त्याच्या खाली 41 to 50. असे एकाखाली एक लाईनमध्ये जर तुम्ही सगळे नंबर लिहिले तरच तुम्हाला उदाहरण सॅम्पल स्पेसवरून तुम्हाला पुढच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला सोपं जाणार आहे. असं शॉर्ट फॉर्म वापरून तुम्ही सॅम्पल स्पेस कधीही लिहायचा नाही. सॅम्पल स्पेसमधले सर्व इव्हेंट शक्यतो लिहिता आले तर तुम्हाला पुढच्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी खूप छानपैकी मदत होते. Therefore, S is equal to you write 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. In below line 11, 12, 13, डॅश डॅश डॅश, अशा 3-4 लाईन करून शेवटी 50 पर्यंत तुम्ही लिहा. देन यू फाइंड द नंबर ऑफ S. हाऊ मेनी? 50. Then you have to know first condition, event A such that number is divisible by 6. अशी तुम्हाला कंडिशनचे इव्हेंट लिहायचे की जे 6ने भाग जाणार. मला सांगा, सॅम्पल स्पेस तुमच्या समोर असेल तर 6ने भाग जाणारे जे जे नंबर आहेत, म्हणजेच 6च्या पाड्यामधील सर्व संख्या तुमच्या त्या इव्हेंटमध्ये असतील. देअरफॉर यू सी capital A is equal to in curly bracket 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. These are the divisible by 6 all elements in given event. Therefore, number of A is equal to how many? You count it, all elements. Sir, we have to know 8. Therefore, n of A is equal to 8. Then you see second condition for event B. You see condition for event B such that the number on the card is complete square. Perfect square. Complete square means perfect square. मला सांगा, 1 ते 50 मध्ये जे पूर्ण वर्ग आहेत तेवढेच पूर्ण वर्ग या इव्हेंटमध्ये आपल्याला घ्यायचे. देअरफॉर त्या इव्हेंटचं नाव देऊया, कॅपिटल B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 4, 9, 16, 25, 36, 49. कारण मला 50 पर्यंतचेच घ्यायचे आहेत, 50च्या पुढचे मला घेता येणार नाहीत. कारण मला कंडिशन, मला सॅम्पल स्पेसच माझा 1 to 50 आहे. जर 1 to 100 असता तर माझे पुढचे 81 वगैरे आले असते, 100 आला असता. पण आता मला सध्या 50 पर्यंतच मला सॅम्पल स्पेस आहे, त्यामुळे माझा शेवटचा एलिमेंट आहे 49. देअरफॉर यू राईट द नंबर ऑफ B इज इक्वल टू 7. आता याच्यावरूनच तुम्ही पहिल्या कंडिशनची प्रॉबिलिटी काढू शकता, दुसऱ्या कंडिशनची प्रॉबिलिटी काढू शकता. यावरून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात काय आलं असेल, जेव्हा जेव्हा मला प्रॉबिलिटीचे एक्झाम्पल सोडवायचे असतात किंवा प्रॉबिलिटी फाइंड करायची असते त्यावेळेस प्रामुख्याने लक्षात ठेवा, यू रिमेंबर द फॉलोइंग स्टेप्स. फर्स्ट यू राईट द सॅम्पल स्पेस ऑफ गिवन रँडम एक्सपेरिमेंट. देन यू राईट द इव्हेंट ऑफ गिवन कंडिशन.
then you find the number of element of given event, which is n of a, n of b. Then you use the formula to find the probability p of a, p of b, p of c is equal to number of element of in given event divided by number of element in given sample space. Then you simplify, you have to get one fraction number. This fraction number is also called probability of given event. लक्षात ठेवा, नेहमी तुमचा प्रॉबिलिटीचा येणारा जो फ्रॅक्शन आहे, जो नंबर आहे, जी संख्या आहे ती नेहमी अंशाधिक असते. बघा, जर तुमचं चुकून उत्तर अंशाधिक नाही, छेदाधिक असतं. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, प्रॉबिलिटीचं उत्तर तुमचं अंशामध्ये असणारी जी संख्या आहे आणि छेदामध्ये असणारी संख्या आहे यांचं जर निरीक्षण केलं तर छेदामधील असणारी संख्या नेहमी अंशामधील संख्येपेक्षा मोठी असते प्रत्येक उदाहरणामध्ये. तेव्हाच तुमचं उत्तर बरोबर आलं असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतंय आज आपण दिलेल्या रँडम एक्सपेरिमेंटचा इव्हेंट कसा लिहिला जातो, त्या इव्हेंटमधले एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट कसे मांडले जातात आणि नंबर ऑफ एलिमेंट मला माहीत असेल, नंबर ऑफ एस मला माहीत असेल, तर हाऊ टू फाइंड द प्रॉबिलिटी ऑफ गिवन इव्हेंट हा भाग आपण आज पूर्णपणे या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, निश्चित तुम्हाला यावरची उदाहरणे सोडवता येतील याची मला पूर्ण खात्री आहे. सराव संचामधले उदाहरणे 5.3 आणि 5.4 यामधील तुम्ही निश्चित सोडवू शकाल असं मला पूर्ण खात्री वाटते. आज आपण इथंच थांबूया. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावे असे वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि ते व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना पण सेंड करत चला. परंतु विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच ताबडतोब मिळेल. धन्यवाद. थँक्यू. इथंच आज आपण थांबूया.